नमस्कार. सर्वप्रथम YouTube चॅनलला व्हिजिट केलात त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. बघा, आपण अशा कंपन्यांसोबत डिस्कस करणार आहोत की ज्या की सतत कंपन्या वाढताना दिसताना आपल्याला दिसतात. बरोबर आहे. कुठल्याही चांगल्या ट्रेंडमध्ये एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचं ट्रेंड बघणं गरजेचं आहे. कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे. कुठल्याही चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या कंपनीचे पॉझिटिव्ह प्लस प्लस मध्ये काय पॉईंट आहेत आणि निगेटिव्ह मध्ये काय पॉईंट आहेत हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, आपल्याला अशा कंपनीबद्दल डिस्कस करायचं आहे की जे की ही कंपनी एक ज्वेलरीमध्ये कंपनी काम करताना दिसते. चांगला कंपनीचा बिझनेस आहे आणि ओव्हरऑल बिझनेस चांगला असल्यामुळं ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसते आणि सतत ही कंपनी आपल्याला प्रॉफिटेबल दिसते. तर आपण या कंपनीबद्दल डिस्कस करूयात. बघा, या स्टॉकचं नाव असं आहे की सेन्को गोल्ड लिमिटेड. या कंपनीबद्दल बघितलं तर या स्टॉकची सध्याची जर लेटेस्ट प्राइस जर बघितली आपण तर एक ₹940 इतकी आपल्याला लेटेस्ट प्राइस या कंपनीची दिसते. एका महिन्यात जर ओव्हर जर बघितला तर आपल्याला 20% पर्यंत प्लसमध्ये दिसते. एक 6 महिन्यामध्ये कंपनीनं जवळपास आपल्याला 41% इतका रिटर्न या कंपनीनं मिळवून दिलेला दिसतो. बघा, ट्रेंड बघा या कंपनीचा एक चार्टकडे जर नजर टाकली तर सतत हा चार्ट आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये प्लस मध्ये जाताना दिसते. एका वर्षामध्ये कंपनीने 131% पर्यंत प्लस दाखवलेले आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने ही कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते. एका वर्षामध्ये इतके ग्रो कंपनी करताना आपल्याला दिसते. मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली 2023. एक वर्ष आणखीन पूर्ण झालेलं नाही आणि एका वर्षामध्ये 131% पर्यंत प्लस मध्ये या कंपनीला आपल्याला रिटर्न मिळवून दिलेले दिसते. बघा, या चार्टकडे जर बघितलं तर आपल्याला पूर्ण चार्ट हा पूर्ण पॉझिटिव्ह दिसतो. म्हणजे या चार्टमध्ये जर बघितलं तर किती ग्रो या कंपनीची आपल्याला चार्टमध्ये तेजी दिसते. बघा, आता छोटी कंपनी आता जर प्रॉफिटेबल कंपनी असेल, ही कंपनी प्रॉफिटला फॉलो करत असेल, त्याचमुळे या कंपनीचा चार्ट इथला तेजीमध्ये आणि इथला भयानक आणि इथल्या सरळ दिशेने आपल्याला वरवरच्या दिशेने जाताना दिसतो. तर या कंपनीचा आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या कंपनीचे एक वेळेस आपल्याला कंपनीचे नंबर ज्यावेळेस आले, त्यावेळेस आपण नंबर आल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये आणखीन इन्व्हेस्टमेंट आपली वाढवू शकतो. आपण पहिली इन्व्हेस्टमेंट केलेली असावीच या कंपनीमध्ये. कारण की आपण सुरुवातीपासून मी हा स्टॉक डिस्कस करत आहेत आणि बरेच लोक डिस्कस सुद्धा करतात या कंपनीबद्दल. तुम्हाला या कंपनीबद्दल आणखी माहिती असेल, तुमच्याकडे ऑलरेडी हा स्टॉक असू शकतो आणि जरी नसेल तरी आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कारण की चांगला ग्रोइंग स्टॉक आहे. एक ज्वेलरीमध्ये कंपनी काम करताना दिसते. भयानक हा बिझनेस आणखीन ही ग्रोथ करू शकतो भयानक. आणि ते जी या स्टॉकमध्ये येण्याचं कारण एवढंच आहे की कंपनी ही प्रॉफिटला फॉलो करते. कंपनीचं प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट आणि सेलमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ असल्यामुळे ही कंपनी एवढ्या तेजीमध्ये आपल्याला चालताना दिसते. छोटी कंपनी पण आपल्याला इथं पकडणं गरजेचं आहे. असेल तर लॉंग टर्म साठी चालू शकता, नसेल तर आपण एंट्री पण घेऊ शकतो. पण एंट्री घेण्या अगोदर एक वेळेस या कंपनीचे एक वेळेस फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर एक वेळेस आपल्याला या कंपनीचे नंबर बघणं गरजेचं आहे. सध्या हा स्टॉक कुठे आहे तर ऑल टाइम हायवर आहे. बरोबर आहे. आता सध्या ऑल टाइम हायवर आहे तर या कंपनीचे एक वेळेस नंबर आल्याच्या नंतर आपण डिसाईड करू शकतो. या कंपनीचे जर आता जर नंबर जर पॉझिटिव्ह आले, चांगल्या पद्धतीने जर या कंपनीचे रिझल्ट आले, तर आपण लगेच इथे इन्व्हेस्टमेंट थोडीशी करून आपली होल्डिंग आपण थोडीशी आणखीन वाढवू शकतो. कारण काय होते, छोटी कंपनी आहे तर वाढती आणि वाढतच जाते. आपल्याला दिसत नाही. तिथं छोटी कंपनी जर असेल तर हे फक्त 131% पर्यंत आता रिटर्न मिळून दिलेलं दिसतं. हे जेव्हा 500, 1000, 2000, 3000, 5000 होईल, तेव्हा आपल्याला खरंच कळेल. या कंपनीमध्ये आपण सुरुवातीलाच इन्व्हेस्टमेंट करणं गरजेची होती. तर याच्यामध्ये जर एंट्री नसेल कोणी घेतली, नवीन जर एंट्री घेण्याचा विचार असेल, तर एक छोटीशी कॅपिटल आपण याच्यात टाकून कधी पण आपण ऍड करून या स्टॉक सोबत आपण लॉंग टर्म साठी चालू शकतो. पण जर आपल्याकडे पहिलीच क्वांटिटी असेल या स्टॉकमध्ये आणि आपल्याला जर आणखीन इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असेल या स्टॉकमध्ये, तर त्यासाठी आपल्याला एक वेळेस आपल्याला या कंपनीचे नंबर येणं गरजेचं आहे आणि एक वेळेस आपल्याला नंबर चेक करणं गरजेचं आहे. ज्या दिवशी या कंपनीचे नंबर येतील आणि त्या दिवशी या कंपनीचे नंबर पॉझिटिव्ह येतील, चांगल्या पद्धतीने रिझल्ट या कंपनीचा येईल, त्या दिवशी मी तुम्हाला रिकमेंड करेल. तेव्हा आपल्याला या कंपनीमध्ये थोडीशी आपली होल्डिंग वाढवायची आणि लॉंग टर्म साठी चालण्यासाठी हा स्टॉक अति उत्तम आहे. तर आपल्याला फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे की ज्या दिवशी या कंपनीचे नंबर आले त्या दिवशी मी तुम्हाला रिकमेंड करेल या कंपनीचे कशा पद्धतीने नंबर आलेले आहेत आणि आपण त्याच्यानंतर इथून आपण आणखीन आपली होल्डिंग वाढून चालू लॉंग टर्म साठी चालू शकतो. कारण की स्टॉक खूप चांगल्या पद्धतीचा मला तरी दिसून येतो. कारण की कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आताही कंपनीचं मार्केट कॅप फक्त 7,000 करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी सुद्धा आपल्याला स्वस्तामध्येच आणखी सुद्धा कंपनी पडताना दिसते. आरओसी 15% आणि आरओई बघितलं तर आपल्याला 19% पर्यंत इतकी दिसते. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा 10चा दिसतो. कंपनी छोटी आहे पण डिव्हिडंड सुद्धा देताना आपल्याला दिसते. जवळपास 0.11% इतकं आपल्याला कंपनी डिव्हिडंड देताना सुद्धा दिसते. बघा, एक गोल्ड मध्ये कंपनी काम करते आणि 1994 पासून ह्या कंपनीची निर्मिती झालेली तेव्हापासून कंपनी काम करताना दिसते.
आणि एक बिझनेस या कंपनीचा चांगला म्हटलं तरी चालतो. या कंपनीच्या सेलवर आपण नजर टाकली तर 2215 करोड या कंपनीचा सेल कधी होता तर मार्च 2018 मध्ये, बरोबर आहे. तेव्हापासून जर बघितलं तर आपल्याला सतत या कंपनीचा सेल वाढताना दिसतो. बघा कमी कुठे झाला तर मला सांगा. 2215 करोड सेल होता, त्यानंतर किती झाला 2400 झाला, त्यानंतर किती झाला परत 2420 झाला, त्यानंतर किती 2600 झाला, त्यानंतर किती 3535 झाला, त्यानंतर परत किती 4076 आणि आता 4914. म्हणजे कंपनी सतत आपला सेल वाढवताना आपल्याला दिसून येत आहे. बघा नेट प्रॉफिट वर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट बघू शकतो आपण 72 करोडून डायरेक्ट 75 करोड, 91 करोड, इथं थोडासा डिप घेतलेला 62 करोड. बघा 130 करोड, त्यानंतर 161 करोड आणि 178 करोड. म्हणजे कंपनी प्रत्येक वेळेस आपला नंबर सेल मध्ये आणि नेट प्रॉफिट मध्ये दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला कंपनी प्रॉफिटेबल दिसते. आणि महत्वाचं तेच आहे, कंपनी सेल चांगला करणे आणि कंपनीचं नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होणे, हे महत्वाचे 2 पॉईंट आपल्याला दिसून आले पाहिजेत. बघा कंपनीवर जर आपण नजर टाकली तर कंपनीवर कर्ज पण बघणं गरजेचं आहे. कंपनीवर 1300 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह बघितलं तर 1100 करोड इतकं आपल्याला या कंपनीवर रिझर्व्ह दिसतो. बघा या कंपनीच्या प्रोमोटर होल्डिंग जर बघितली तर 68.46% इतके, फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 14.2% पर्यंत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये 7.52% इतके आपल्याला दिसून येतात. पब्लिककडे जर विचार केला तर फक्त 10% पब्लिककडे. का आपण वारंवार सांगतो पब्लिक तिथंच कमी असते जिथं स्टॉक चांगल्या पद्धतीचा असतो. जी कंपनी प्रॉफिटेबल कंपनी असते तिथं पब्लिक कमी निश्चित, तिथं पब्लिक कमीच असते, बरोबर आहे. का तर तिथं शेअर होल्डिंग पॅटर्न चांगल्या पद्धतीचं असतं. तिथं इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने असतात. का तर त्यांना माहिती आहे कंपनीचा बिझनेस काय आहे आणि कंपनी कशा पद्धतीने ग्रो करू शकते ही त्यांना माहित असते. त्यामुळे इन्व्हेस्टर लोक इथं जास्त प्रमाणात जवळपास 90% हे इन्व्हेस्टर लोकांनी आपला माल घेऊन ठेवलेला आहे. आणि पब्लिककडे जर विचार केला तर फक्त 10% पर्यंत पब्लिककडे होल्डिंग आहे. तर हे लक्षात येणं गरजेचं आहे. जिथं कमीत कमी होल्डिंग असणं गरजेचं, जिथं पब्लिक जेवढी कमी तेवढा आपल्याला प्रॉफिटेबल आपण स्टॉक समजू शकतो. कंपनी चांगली, बिझनेस चांगला आहे कंपनीचा, कंपनीचे नंबर प्रत्येक वेळेस चांगले येताना दिसत आहेत. आणि आणखीन ज्या कुणाला जर आपल्याला याच्यामध्ये होल्डिंग वाढवायची असेल तर त्यासाठी फक्त एक वेळेस आपल्याला नंबर येणं गरजेचं आहे. मित्रांनो भयानक वाढू शकतो हा स्टॉक सुद्धा. पण जरी आपल्याला इन्व्हेस्टमेंट नाही केली या स्टॉक मध्ये तरी आपल्याला या स्टॉक सोबत आपल्याला लॉंग टर्म साठी चालण्यासाठी अतिउत्तम आहे. फक्त या स्टॉकवर नजर असू द्या, कारण की भविष्यामध्ये हा स्टॉक आपल्याला चांगला रिटर्न सुद्धा मिळवून देऊ शकतो. ही कंपनी चांगला रिटर्न सुद्धा आपल्याला मिळवून देऊ शकतो, कारण की ही कंपनी एक आपल्याला लेवल आहे. आणि या कंपनीची सुरुवात आहे, एका वर्षाची सुरुवात आहे. ही एका वर्षाची सुरुवात जर आपण बॉटमला जर पकडली तर आपल्याला भविष्यामध्ये रिटर्न चांगला मिळू शकतो, तेही कमी कॅपिटलनं. हे लक्षात येणं गरजेचं आहे. काय असतं नेमका कुणालाही असं वाटतं की ही कंपनी आता हळूहळू थोडी वाढली आणि ऑल टाइम हायवर गेलेली आहे, म्हणजे आता इथून ही कंपनी क्रॅश होऊ शकते, ही कंपनी इथून खाली पडू शकते. मित्रांनो तसं नाही. प्रत्येक वेळेस जर नंबर जर चांगले येत असतील आणि प्रत्येक वेळेस जर कंपनी जर प्रॉफिटेबल असेल तर ही शेवटी आपल्या प्रॉफिटलाच कंपनी फॉलो करते. कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटलाच फॉलो करते. जर प्रॉफिट चांगलं येत असेल कंपनीला तर खाली पडण्याचा विषयच येणार नाही आणि स्टॉक खाली क्रॅश होण्याचा विषय येणार नाही. प्रॉफिटेबल कंपनी कधीच खाली पडणार नाही. जास्त दिवस पडली तरी बी एक 10-5%, 20%, 30% पर्यंत. पण चांगला स्टॉक जर असेल तर तो वाढता आणि सतत वाढत्या दिशेने राहील. आणि या छोट्या कंपनीची खासियत एकच आहे. छोटी कंपनी म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी समजा, एक छोट्या कंपनीचं एकच खासियत आहे, कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून देण्याची एक शक्यता असते आणि आपल्याला तो रिटर्न मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आज याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लॉंग टर्म साठी चालू शकता, नसेल तर एंट्री घेण्याचा विचार करण्या अगोदर फक्त एक थोडीशी कॅपिटल आपली कमी असावी आणि कमी कॅपिटलनं आपण सुरुवात जरी केली तर आपल्याला चांगला रिटर्न भविष्यामध्ये ही कंपनी मिळवून देऊ शकते. नेक्स्ट स्टॉक बद्दल आपण डिस्कस करूया. बघा नेक्स्ट स्टॉक बद्दल बघितलं तर अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनी बद्दल आपण डिस्कस करूयात. फक्त आपल्याला लेटेस्ट प्राइस बघितली या कंपनीची आपल्याला सध्याची तर आपल्याला एक 250 रुपये म्हणजे 250 रुपये इतकी आपल्याला एका स्टॉकची प्राइस दिसते. एका दिवसामध्ये रिटर्न कसा दिला कंपनीला 3.3%, 3% पर्यंत या कंपनीने एका दिवसाचा रिटर्न दाखवलेला आहे. एका महिन्यामध्ये जर बघितलं तर 33% पर्यंत कंपनी प्लस मध्ये जाताना दिसते आणि मागील 6 महिन्यामध्ये जर बघितलं तर 63% पर्यंत ही कंपनी ग्रो करताना दिसते फक्त 6 महिन्यामध्ये. एका वर्षामध्ये कंपनीने किती पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला आहे? 419% पर्यंत एका वर्षाचा कंपनीचा रिटर्न दिसतो आपल्याला. मॅक्स मध्ये जर विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली 2023 ला, म्हणजे एक वर्ष आणखी पूर्ण झाले नाही, जुलैमध्ये, बरोबर आहे. आता येत्या जुलै 24 मध्ये या कंपनीला एक वर्ष पूर्ण होईल आणि एका वर्षाच्या आत या कंपनीला आपल्याला 419% पर्यंत इतकं पॉझिटिव्ह रिटर्न दिलेलं आहे. मी तुमच्या पुढे ही
म्हणजे एक ग्रो कंपन्या काहून घेऊन येत आहेत तुमच्या पुढे, की का तुमच्या पुढे ग्रो करणाऱ्या कंपन्या का मांडत आहे, की एखाद्या कुठल्याही कंपन्या जर एका ट्रेडमध्ये जर लागल्या खरंच, तर कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून देऊ शकतात आणि त्या वाढताना दिसतात, तर त्या सतत वाढतच जातात. का तर याचे कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने, कंपनीचे काम चांगल्या पद्धतीचे आहेत. अशा तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्नच्या, पॉझिटिव्ह चार्टच्या मी कंपन्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा, एका वर्षामध्ये 400% या कंपन्यांना आपल्याला रिटर्न मिळवून दिले दिसतात. तर मग का उगीच दिसतात का? तरी आपल्याला फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्या लक्षात यायचे, की ही पॉझिटिव्ह कंपनी इतकी कशा पद्धतीने दिसते आणि कमी दिवसामध्ये इतकी कंपनी जोरामध्ये, इतकी कंपनी तेजीमध्ये का आपल्याला जाताना दिसते. तर यानंतर आपण बघू शकतो, याच्या कंपनीचं फंडामेंटल चेक केल्याच्या नंतर आपल्या काही पॉईंट लक्षात येतात, की खरोखर ही कंपनी प्रॉफिटला फॉलो करते की नाही. मी प्रत्येक वेळेस सांगतो, कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटला फॉलो करते. प्रॉफिटेबल कंपनी असली की 100% चार्ट किंवा कंपनी वरच्या दिशेने जाणार. बघा, मार्केट कॅप किती आहे कंपनीचा? मार्केट कॅप जर विचार केला तर फक्त 255 करोड मार्केट कॅप आहे. खूप छोटी कंपनी, पण सर्वात महत्वाचा पॉईंट बघा, आपल्याला आरओसी कंपनीचा किती 63% आणि आरओई बघितलं तर 84%. किती प्रॉफिटेबल कंपनी आहे. इतका प्रॉफिटेबल कंपनी असेल तर चार्ट वरच्या दिशेने जाणार आणि कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून देणं हे शक्य आहे. फेस व्हॅल्यू जर बघितला तर 10 दिसतं, म्हणजे आणखीन पण कंपनी कधी पण स्प्रेड करण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. आता काय बघायचं आपल्याला, कंपनी एका वर्षामध्ये इतका रिटर्न कशा पद्धतीने मिळवून देते. तर त्यामध्ये आपल्याला बघायचंय, की कंपनीच्या सेलमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीची ग्रोथ आहे. बघा, 3 करोडवरून डायरेक्ट किती करोडवर गेली कंपनी? 6 करोड, म्हणजे 100% पेक्षाही जास्त. 7 करोडवरून किती कंपनीवर गेली? 18 करोडवर गेली. म्हणजे किती इथं पण किती मोठी पद्धतीची आपल्याला जंप दिसते कंपनीची, बरोबर आहे. सेलमध्ये जर एवढी जंप असेल, तर या कंपनीचा प्रॉफिट का वाढणार नाही, या कंपनीचे शेअर प्राइस का वाढणार नाही, बरोबर आहे. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर 8 लाखाहून कंपनी 31 लाखावर गेली. 31 लाखाहून 2 करोडच्या वर याच्यामध्ये कंपनी आपल्याला जाताना दिसते मागील फक्त 3 वर्षामध्ये. बघा, किती कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि किती कंपनी मोठ्या प्रमाणात आपल्याला कंपनी झेप घेताना दिसून येते. कंपनीच्या बॅलन्स शीटवर जर नजर टाकलं तर आपण फक्त बघू शकतो, एक 4,000 करोड फक्त कंपनीवर कर्ज आहे. रिझर्व बघा, एवढी छोटी कंपनी आहे तर रिझर्व किती यांच्याकडे? 12 करोड इतकं यांच्याकडे रिझर्व आहे. म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर बघितलं तर हे कंपनीवर कर्ज नाके बराबर म्हणलं तरी चालते. महत्वाचा पॉईंट काय या कंपनीमध्ये? तर महत्वाचा पॉईंट आहे 73% पब्लिककडे, सॉरी, प्रमोटर होल्डिंग आहे 73% आणि फॉरेन इन्व्हेस्टरने कुठेतरी आता आपल्याला एंट्री घेताना दिसते 0.01% पर्यंत. डोमेस्टिक इन्व्हेस्टर, थोडीशी आपली होल्डिंग वाढवताना दिसते. एंट्री घेतलेली आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टरने. आता येत्या नंबरमध्ये जेव्हा केव्हा या कंपनीचा नंबर चांगल्या पद्धतीने येतील, तेव्हा आणखीन इथं डोमेस्टिक इन्व्हेस्टर आपली होल्डिंग वाढवू शकतात आणि फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये एंट्री घेऊ शकतात. बघा, पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला फक्त पब्लिककडे 26% पब्लिक होल्डिंग दिसते आपल्याला या कंपनीमध्ये. तर चांगली ग्रोइंग कंपनी आहे आणि कंपनी च्या चार्टकडे जर बघितलं तर आपल्याला चांगला कंपनीचा चार्ट पण सुद्धा दिसतो आणि प्रॉफिटेबल कंपनी. जेव्हा तुम्ही प्रॉफिट बघितलं कंपनीचं, तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की कंपनी कशा पद्धतीने ग्रो करताना आपल्याला दिसून येते. अशी कंपनी पकडणं गरजेचं आहे आपल्याला आणि एका पॉझिटिव्ह ट्रेंडच्या कंपन्या पकडणं गरजेचं आहे. कारण की अशा कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतात. कारण की प्रॉफिटेबल कंपनी, जोपर्यंत प्रॉफिट सतत चांगल्या पद्धतीने नंबर आणत आहेत, तर तोपर्यंत ही कंपन्या वाढताना आपल्याला दिसून येताना दिसतील. कारण छोट्या छोट्या कंपन्या चांगला रिटर्न इथून सुद्धा आपल्याला मिळवून देऊ शकतात. ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर लॉंग टर्म साठी चालू शकतो, नसेल तर एंट्री घेण्याची सुद्धा वेळ आहे. पण ज्यांच्याकडे कोणाकडे असेल आणि आणखीन होल्डिंग वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडंसं आपल्याला थांबणं गरजेचं आहे. कारण की एक वेळेस आणखीन या कंपनीचे रिझल्ट बघणं गरजेचं आहे. रिझल्ट आल्याच्या नंतर आपण डिसाईड करू शकतो आणखीन या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपली थोडीशी वाढवायची की नाही. बघा, नेक्स्ट स्टॉक बद्दल जर बघितलं तर इंडियन रिन्युएबल एनर्जी देव एजन्सी लिमिटेड या कंपनीबद्दल बघितलं तर आपल्याला या स्टॉकची सध्याची लेटेस्ट प्राइस काय दिसते तर 178 रुपये इतकी आपल्याला या स्टॉकची प्राइस दिसते. एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला ही कंपनी जवळपास 2.25% पर्यंत आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते. एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला 25% पर्यंत एका महिन्यामध्ये या कंपनीने आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न असे दाखवलेले आहेत. मागील 6 महिन्यामध्ये, फक्त मागील 6 महिन्यामध्ये 197% पर्यंत आपल्याला कंपनी प्लस मध्ये दिसते. एका वर्षामध्ये जर बघितलं तर मॅक्सचा जर विचार केला तर 194% प्लस मध्ये दिसते. मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली? 1 डिसेंबर 2023. 23 सोडून द्या, म्हणजे या कंपनीचं आपल्याला बघितलं तर 5 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि 4 ते 5 महिन्यामध्ये कंपनी आपल्याला 84% पर्यंत आताही
आपल्याला रिटर्न या कंपनी मिळून द्यायला दिसतात बघा. आणि आता थोडीशी आपल्याला ही कंपनी डिस्काउंटला सुद्धा बघताना दिसते 7 ते 8% पर्यंत, आणि इथं 33% पर्यंत डिस्काउंटला सुद्धा गेलेली होती. आपण इथं मला वाटतं इथं कुठेतरी आपण ऑलरेडी डिस्कस या कंपनीबद्दल केलेलंच होतं बघा. एखादी कुठलीही कंपनी जर सुरुवातीला जर पॉझिटिव्ह असेल आणि तिची जर प्रॉफिटेबल कंपनी असेल आणि तिचे नंबर जर चांगल्या पद्धतीनं प्रत्येक वेळेस येत असतील, तर ही कंपनी आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळवून देऊ शकते. पण ते पकडणं गरजेचं आहे, आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण या कंपनीचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊया. त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो या कंपनीमध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला या कंपनीचे नंबर बघणं गरजेचे आहे. कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 47,000 करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप आहे मित्रांनो. थोडीशी कंपनी थोडीशी कंपनी मोठी दिसते आपल्याला, तर थोडी कॅपिटल आपली थोडी जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे, थोडी मोठी कॅपिटल असणं गरजेचं आहे. आरओसी बघितलं तर 9%, आरओई बघितलं तर 7% पर्यंत. फेस व्हॅल्यू जर बघितलं आपण या कंपनीचा तर आपल्याला 10चा दिसतो. महत्वाचा पॉईंट काय बघायचा आपल्याला, सेलमध्ये ग्रोथ कंपनी कशा पद्धतीने करते. मार्च 2019 मध्ये डाटा कंपनीचा कसा दिसतो, 2000 पर्यंत होता, नंतर 2300 झाला, त्यानंतर 2600, त्यानंतर 2800, त्यानंतर 3400 आणि त्यानंतर आता 49, म्हणजे कंपनी 4900 पर्यंत आपल्याला प्रॉफिट घेऊन जाताना दिसते. म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल आहे. कंपनीचा सेल प्रत्येक वेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह पद्धतीने आपल्याला दिसून येतो. नेट प्रॉफिट जर विचार केला तर 250 करोड, त्याच्यानंतर 215 करोड, त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू ही 346 करोड, त्यानंतर 600 करोड, 800 करोड आणि कंपनीने 1200 करोड पर्यंत आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये नंबर दाखवलेले आहे. म्हणजे साहजिकच आहे, कंपनीचे नेट प्रॉफिट आणि सेल दोन्ही पद्धतीनं या कंपनीच्या दोन्ही गोष्टी चांगल्या आपल्याला वाढताना दिसते. कंपनीवर जर कर्ज बघितलं तर 49 करोड इतकं कर्ज आहे कंपनीवर, आणि थोडंसं आपल्याला या कंपनीचा रिझर्व्ह बघितलं तर 5,000 करोड इतकं आपल्याला रिझर्व्ह दिसतं. मित्रांनो, कंपनीवर कर्ज का आहे तर कंपनी ग्रीन एनर्जीमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि या कंपनीचे मोठमोठे प्लांट असतात, त्यामुळे या कंपनीला कर्ज घेणं थोडंसं गरजेचं आहे. कारण की सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट या कंपनीची जास्त असते आणि नंतर या कंपनीला हळूहळू चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट जसं जसं होईल तसं तसं चांगल्या पद्धतीने कंपनी ग्रो करण्याच्या मार्गावर असते. तर कुठल्याही कंपनीला कुठल्याही याच्याला जर प्लॅन चालू करायचे असतील तर सुरुवातीला कर्ज थोडंसं घेणं गरजेचं आहे. हा एक पॉईंट लक्षात असू द्या. एक या कंपनीवर थोड्याशा पद्धतीनं कर्ज आपल्याला दिसून येतं. प्रमोटर होल्डिंग बघितले तर 75%, फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 1.36%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर 94%, 0.94% इतके, आणि पब्लिककडे जर बघितलं तर तिथं आपल्याला 22% पर्यंत आपल्याला पब्लिक या कंपनीमध्ये दिसते. ग्रोईंग कंपनी भविष्यामध्ये आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळवून देऊ शकते. तर थोडीशी आपल्याला नजर असू द्या अशा स्टॉकवर. आणि आपण अशा स्टॉक सोबत आज डिस्कस केलेलं आहे की जे की ट्रेंड पॉझिटिव्ह मध्ये आहेत आणि जे की प्लस मध्ये आहेत. अशा कंपन्या जर आपण 10 जरी कंपन्या पकडल्या मित्रांनो, आणि 10 कंपन्यांमधून आपल्याला जर 5 कंपन्या जरी आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसल्या तरी सोडून 5 कंपन्या जरी आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रो करताना जर दिसल्या तर त्या 5 कंपन्या आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात. 4-5 कंपन्या खाली जाऊ शकतात, पण 5 कंपन्या जरी वरी गेल्या, साहजिक आहे त्यातल्या 3 जरी कंपन्या प्रॉफिटेबल जर चांगल्या चालल्या तर त्याच चांगल्या आपली वेल्थ क्रिएट सुद्धा करून देऊ शकतात. हे पण येणं लक्षात गरजेचं आहे. छोटी छोटी कॅपिटल टाकून द्यायची आणि लॉंग टर्म साठी चालण्यासाठी हा स्टॉक सोडून द्यायचा. भविष्यामध्ये चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतो. तिन्ही स्टॉक आपण बघितले प्रॉफिटेबल कंपनी आहेत. ही कंपनी थोडीशी मोठी, तर या कंपनीमध्ये थोडंसं आपलं कॅपिटल वाढवलं तरी चालते आणि या कंपनीमधून आपण लॉंग टर्म साठी सुद्धा चालू शकतो. कारण की ग्रीन मध्ये कंपनी काम करताना दिसते. भविष्यामध्ये हे स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतील, आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो. शेवटी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा अथवा न करा, पण या स्टॉक सोबत आपण रिसर्च करत राहा आणि या स्टॉकवर नजर ठेवत राहा. भविष्यामध्ये नक्कीच हे स्टॉक मल्टीबॅगर रिटर्न मिळवून देऊ शकतात. याची तुम्ही थोडीशी आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या कंपन्या सांगणं योग्य नाही. कारण की काही काही मोठ्या कंपन्या सुद्धा पण थोड्याशा चांगल्या प्रॉफिटेबल तिथून सुद्धा प्रॉफिट करताना आपल्याला दिसून येतात. तर त्यासाठी आपल्याला छोट्या पण कंपन्यांना नजर ठेवायची आहे. आणि थोडी मोठी जर कंपनी आलं तर आपली कॅपिटल थोडीशी जास्त आपल्याला वाढवायची आणि त्या कंपनीसोबत लॉंग टर्म साठी चालण्यासाठी आपण विचार करू शकतो. बघा, ज्यांच्याकडे कुणाकडे जर असेल तर हा स्टॉक विकण्याची काही गरज नाही. लॉंग टर्म साठी चालण्यासाठी अतिउत्तम आहे. ज्यांच्याकडे कुणाकडे नसेल तर एंट्री घेण्यासाठी हा योग्य टाइम आहे. आपल्याला त्याच्यामध्ये आपलं फायनल डिसिजन घेऊन आपण ह्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. चॅनलवर जर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.